अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, आता येत्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे असतात, कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या असतात, या सगळ्यांबद्दल आपण आज बघणार आहोत। तर थोडक्यात मी माहिती सांगणार आहे। आता यापुढे ठरवलेलं आहे की थोडक्यातच व्हिडिओ बनवावे आणि थोड्याच व्हिडिओमध्येच सगळ्या गोष्टी कराव्या। तर चला, काही गोष्टी असतात, काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शेअर करायच्या असतात, तर त्यामध्ये थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आपण आता गप्पा गोष्टींमध्ये असेच व्हिडिओज करणार आहोत। तर शक्यतो बघा कसं असतं ना, अमावस्या आणि पौर्णिमा हे जे दोन दिवस असतात हे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीच्या आगमनाचे दिवस असतात। आपण आता आपली दिवाळीची जी पूजा करणार आहोत त्या दिवशी सुद्धा अमावस्याच आहे, त्यामुळे अमावस्येच्या दिवशीच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे ती करायची आहे। तर लक्ष्मी प्राप्तीची सेवा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, आता उद्यापासून सुरू होणार आहे आपली दिवाळी, म्हणजेच उद्यापासून एकादशी आहे, वसुबारस आहे आणि त्याचमुळे तुम्हाला सांगते मी की ज्या काही सेवा आहे तुम्ही त्या उद्यापासून करू शकता। आता उद्यापासून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, तर पहिला दिवा आहे म्हणल्यावर तुमच्या घरातले कंदील, लाईट सगळं लागून गेलं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाचं असं करायचं आहे म्हणजे की अमावस्येच्या आधी तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या वेल सेटल पाहिजे। तुमच्या घरातली लक्ष्मी ही उद्या नंतर घरातनं जाता कामा नये। उद्यापासून तर लक्ष्मी पूजनापर्यंत किंवा हे 5 दिवस भाऊबीजेपर्यंत तुमच्या घरातली लक्ष्मी, तुमच्या घरातला पैसा हा घरातून बाहेर जाता कामा नये, ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी काय करायची आहे, तर उद्या तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे। व्यवस्थित तुमच्या देवांना तुम्हाला व्यवस्थित उजळवायचं आहे, कारण आपण उद्या उजळवलं म्हणजे 5 दिवस आपले प्रॉपर सगळी पूजा होणार, सगळ्या गोष्टी होणार। त्याचबरोबर जमलंच रोज तुम्हाला हळदीचं लेपन, उंबरठ्याची पूजा करायचं आहे, हळदीचं लेपन लावायचं आहे, दारात सुंदर अशा सुशोभित रांगोळी काढायची आहे, रोज तुम्हाला दिवे लावायचे आहे, घराबाहेर एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे, घराचा जो मुख्य दार आहे फुलांनी सुशोभित करायचा आहे, थोडीशी लाइटिंग तुम्हाला तुमच्या दारावर सुद्धा लावायची आहे। आणि त्याचबरोबर महत्त्वाची अशी गोष्ट, उंबरठ्याचं लेपन वगैरे केलं की तुमची जी स्वच्छता आहे ती आतापर्यंत पूर्णपणे झाली असेल आणि नसेल झाली तरी पटापट करून घ्या, कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे। थोडंफार काही राहिलं असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी परत हळदीचं लेपन, तुपाचा दिवा लावायचा आहे देवाजवळ। ज्या तुमच्या सेवा आहे, हवनच्या सेवा आहे, ज्या बाकीच्या ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहे त्या तुम्ही नक्कीच करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ह्या दिवशी रात्री म्हणजे जेव्हा तुमचं लक्ष्मीपूजन होऊन जाईल तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातल्या शिरईनी तुम्हाला दाराबाहेरपर्यंत झाडत न्यायचं आहे आणि अलक्ष्मीला तुमच्या घरातनं बाहेर काढायचं आहे। ही जी सेवा असते ही दरवर्षी आपल्याला करायची असते। त्याचबरोबर त्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, कुठल्याच प्रकारचा कचरा, कुठल्याच प्रकारचे वाईट गोष्टी तुमच्या घरात नसाव्या, हे लक्षात ठेवा। घरातली लक्ष्मी तुमच्या घरातनं बाहेर जाता कामा नये, घरात कुठल्याही प्रकारचे वाद तंटे होता कामा नये, हे लक्षात ठेवा। स्वच्छता जरी करणार असाल तर एकतर सकाळी 8 नंतर थोडीफार जे काही रोजची स्वच्छता असते ती करायची असेल तर ती करा। संध्याकाळची पण जी काय असेल ते 4 वाजेच्या आतच करा, 4 वाजेच्या नंतर कुठल्याच प्रकारची स्वच्छता वगैरे करू नका। या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला अमावस्येच्या दिवशी लक्षात ठेवायच्या आहे आणि लक्ष्मी पूजनाला तुम्हाला लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे। खूप साध्या सोप्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवल्या आणि त्यात चुकून आपल्याकडनं त्याच्यातनं थोडीफार चुका झाली तर आपल्याला त्यातनं त्रास होऊ शकतो, म्हणून तुम्हाला सांगायची माझी इच्छा झाली, म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ करून पाठवला असंही म्हणू शकते मी। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया। श्री स्वामी समर्थ।